हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्समधील सेकंड पार्ट. ऑलरेडी आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनमधला फर्स्ट पार्ट म्हणजेच ॲनिमल टिश्यू कंप्लीट केला आहे आणि आता आपण अर्थवर्म, कॉकरोच आणि फ्रॉग या 3 ॲनिमल्सबद्दल पाहणार आहोत, त्यांचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर आणि ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर्स. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टमबद्दल. ॲज यू नो की याच्या आधी आपण टिश्यूचे सगळे प्रकार्स पाहिलेले होते आणि याच टिश्यूपासून ऑर्गन्स तयार होतात आणि याच ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टम्स तयार होतात. सो बेसिकली जर आपण हार्टमध्ये पाहिलं तर 4ही प्रकारचे टिश्यूज आपल्याला पाहायला मिळतात. एपिथेलियल पण आहे, कनेक्टिव्ह टिश्यूज पण आहेत, मस्क्युलर टिश्यूज पण आहेत आणि न्यूरल टिश्यूज पण आहेत. सो हार्ट असा ऑर्गन आहे की ज्यामध्ये आपल्याला 4ही प्रकारचे टिश्यूज पाहायला मिळतात ॲज पर NCERT. नेक्स्ट आहे आता याच्या अनुसार ऑर्गन्समध्ये आणि ऑर्गन सिस्टम्समध्ये आपल्याला एक ट्रेंड पाहायला मिळतो ज्याला आपण म्हणणार आहोत इव्होल्युशनरी ट्रेंड आणि जो तुम्ही 12th पाहणार आहोत. सो तो आता आपल्याला पाहायचा नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तर या चॅप्टरमध्ये आपण फक्त 3 ॲनिमल्सबद्दल पाहणार आहोत. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल अर्थवर्म, सेकंड आहे कॉकरोच आणि थर्ड आहे फ्रॉग. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक अमेझिंग ऑफर आहे आणि ऑफर अशी आहे की फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तर हे सबस्क्रिप्शन कोणासाठी आहे तर जे आता 11th जात आहेत, जे आता 12th जात आहेत, ज्यांची आता एक्झाम आहे नीटची, किंवा ज्यांना फक्त नीटचा सिलेबस काय असतो किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातं किंवा नोट्स काय असतात वगैरे हे सगळं ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्या सगळ्यांसाठी ही ऑफर आहे. मग तुम्ही कोणत्याही स्टँडर्डमध्ये असो, तुम्हाला जर नीटचा अभ्यास कसा असतो किंवा टीचर्स कशा पद्धतीने शिकवतात, तुम्हाला जर पुढे अनअकॅडमीचं मोठं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल 1 इयरचं किंवा 2 इयर्सचं, तर त्याच्या आधी टीचर्स कसे आहेत, लाईव्ह क्लासेस कसे होतात, नोट्स कशा असतात, हे सगळं पाहण्यासाठी देखील तुम्ही हे छोटंसं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. कारण 299 रुपये सध्या तसं पाहायला गेलं तर काहींसाठी जास्त असेल, काहींसाठी कमी असतील, पण ही अमाऊंट रिझनेबल आहे कारण यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करता येणार आहेत याच पैशांमध्ये. त्यासोबतच नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. अगेन तुम्हाला लाईव्ह क्विजेसमध्ये, लाईव्ह क्लासेसमध्ये, लाईव्ह जे काही एक्झाम्स होत असतात, टेस्ट होत असतात, त्या सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट व्हायला मिळणार आहे. इंडियाच्या टॉप एज्युकेटर्सकडून तुम्ही शिकू शकता. अगेन तुम्हाला या ठिकाणी डाऊट सॉल्विंग सेशन्स पाहायला मिळतील, तेही 24/7, म्हणजे कधीही डाऊट आला तरी तुम्ही तिथे विचारू शकता आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे. पर्सनलाइज्ड अकॅडमिक काउन्सिलिंग होणार आहे. तर अशा पद्धतीने खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि ते पण फक्त 299 रुपयामध्ये. त्यातही तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे, म्हणजे तुम्ही ही ऑफर इझिली घेऊ शकता. आणि हे 45 डेजसाठी आहे, म्हणजे साधारणतः 1 महिना आणि वरचे 15 दिवस. तर एवढ्या दिवस तुम्ही फक्त 299 रुपीजमध्ये शिकू शकता, लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकता. तर अशी ही ऑफर आहे. होप्स हो की सगळ्यांना ही ऑफर आवडली असेल आणि तुम्ही बरेच जण एनरोल कराल, कारण सध्याचे 10th 11th एंटर होणारे स्टुडंट्स आहेत त्यांना अजून माहिती नाही की कोणते क्लासेस जॉईन करायचे किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातं. तर तुम्ही ही छोटीशी अमाऊंट भरून ऑफर बाय करू शकता आणि याच्याद्वारे तुम्हाला कळेलच की अनअकॅडमीवरती किती चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि मग तुम्ही मोठे मोठे सबस्क्रिप्शन्स देखील घेऊ शकता तुम्हाला आवडलं वगैरे तर. सो तुम्ही या सगळ्यांसाठी सुहानी 10 हा कोड वापरणार आहात आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. सो यांचे मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर्स किंवा कॅरेक्टर्स आणि ॲनाटॉमी यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आहेत किंवा एक्सटर्नल विजिबल फीचर्स आहेत, त्यांच्याबद्दल जो अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणणार आहोत मॉर्फोलॉजी. फॉर एक्झाम्पल त्याचे एक्सटर्नल स्ट्रक्चर्समध्ये त्याचे बॉडी पार्ट्स जे आपण बाहेरून पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल आपले हात पाय हे आपण बाहेरून पाहू शकतो. सो ते काय झाले, एक्सटर्नल बॉडी पार्ट्स झाले आणि त्याला आपण म्हणणार आहोत, त्याचा स्टडी करणं याला आपण म्हणणार आहोत मॉर्फोलॉजी. नेक्स्ट आहे ॲनाटॉमी म्हणजे काय, तर जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे याचा अभ्यास करणं याला आपण म्हणणार आहोत ॲनाटॉमी. ओके. सो आता बेसिकली आता मॉर्फोलॉजी आणि ॲनाटॉमी आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा अर्थवर्ममध्ये ॲज यू नो की अर्थवर्म हा कोणत्या फायलममधून आहे, ॲनालिडामधून आहे. हे आपण ऑलरेडी ॲनिमल किंगडममध्ये पाहिलेलं आहे. सो अर्थवर्मचा कलर काय असतो, सगळ्यांनी अर्थवर्म पाहिला असेल, रेडिश ब्राऊन कलरचा असतो. हे कलर्स पण महत्त्वाचे आहेत, तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतात. अर्थवर्म हा टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे, इनवर्टेब्रेट आहे, ऑब्वियसली नॉन कॉर्डेट्समध्ये येतो आहे. सो इनवर्टेब्रेट असणार आहे. कुठे राहतो तो, अपर लेअर ऑफ दी मॉइस्ट सॉईलच्या वरच्या लेअरवरती पाहायला मिळतो. आता ड्युरिंग डे टाईममध्ये किंवा समर्समध्ये सॉईल मॉइस्ट असेल का, तर नाही. मग त्यावेळी ते काय करतात, एक जमिनीमध्ये खड्डे तयार करतात किंवा बरोज तयार करतात आणि त्यामध्ये ते राहतात. हे खड्डे कसे तयार करतात, एक तर सॉईल बोरो करून किंवा सॉईल सॉलो करून. ओके, तर ते त्या ठिकाणी खड्डे तयार करणार आहेत. In the gardens, they can be traced by their fissile deposition known as worm casting
आणि जर आपण गार्डन्समध्ये वगैरे पाहिलं ते त्याचं जे फिसल मटेरियल असेल किंवा जे त्यांनी एक्सक्रीटा केलं असेल तर त्याच्या आधारे आपण फाइंड आउट करू शकतो की आपल्याला अर्थवर्म्स कुठे पाहायला मिळतील. सो त्याचे फिसल डिपोजिशन असतं त्याला आपण म्हणणार आहोत वर्म कास्टिंग. हे पण अगेन महत्त्वाचं आहे. वर्म कास्टिंग आपण कोणाला म्हणतो, अर्थवर्मच्या फिसल डिपोजिशनला. त्याच्या आधारे आपण ते कुठे आहेत हे फाइंड आउट करू शकतो. इंडियामध्ये आढळणारे कॉमन अर्थवर्म्स कोणते आहेत, फेरेटिमा आणि सेकंड म्हणजे लुम्ब्रिकस. हे पण अगेन महत्त्वाचं आहे, फेरेटिमा आणि लुम्ब्रिकस. सो हे काही महत्त्वाचे वर्ड्स आहेत ज्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॉर्फोलॉजी. अर्थवर्म्स हॅव लॉंग सिलेंड्रिकल बॉडी. ॲज यू नो तुम्हाला या ठिकाणी अर्थवर्म पाहायला मिळते. सिलेंड्रिकल लाईक स्ट्रक्चर आहे, लॉंग बॉडी आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द बॉडी इज डिवायडेड इंटू मोर दॅन 100 शॉर्ट सेगमेंट्स विच आर सिमिलर. मेटामेरिस अबाउट 10 to 120 इन नंबर. ॲज यू नो की ॲनलिडामधले ऑर्गॅनिझम्स हे मेटामॅरिकली सेगमेंटेड असतात. सो या ठिकाणी अर्थवर्मच्या बॉडीमध्ये साधारणतः 100 to 120 पर्यंत सेगमेंट्स प्रेझेंट असतात. सो अगेन नंबर महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द डोर्सल सरफेस ऑफ द बॉडी इज मार्क्ड बाय अ डार्क मीडियन मिड डोर्सल लाईन कॉल्ड ॲज डोर्सल ब्लड वेसल. सो तुम्हाला कसं कळणार की अर्थवर्म डोर्सली आपण पाहतोय की वेंट्रली पाहतोय, तर त्यासाठी काही खुणा आहेत. डोर्सल सरफेसवरती आपल्याला डोर्सल मीडियन मिड डोर्सल लाईन पाहायला मिळते, जी की त्या अर्थवर्मची ब्लड वेसल असणार आहे डोर्सल रिजनमधली. डोर्सल म्हणजे काय, मागचा भाग. जो आपण वरून पाहतो त्याला आपण डोर्सल भाग म्हणणार आहोत. आणि नेक्स्ट आहे अलॉंग द लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ द बॉडी. म्हणजे असं उभी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. लेट मी शो यू इन द डायग्राम. उभी तुम्हाला अशा पद्धतीने एक वेन पाहायला मिळणार आहे जर तुम्ही ॲक्च्युअल अर्थवर्म पाहिलात तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता किती डोर्सल साईड आहे अर्थवर्मची. नेक्स्ट आहे वेंट्रल भागावरती वेंट्रल सरफेस इज डिस्टिंग्विश बाय द प्रेझेन्स ऑफ जेनायटल ओपनिंग. आणि वेंट्रलवरती काय आहे, तुम्हाला जेनायटल ओपनिंग पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला जेनायटल ओपनिंग्स पाहायला मिळतात. सो हा आहे वेंट्रल भाग. ओके. सो वेंट्रलवरती आहे जेनायटल ओपनिंग आणि डोर्सलवरती आहे ते म्हणजे ब्लड वेसल. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण अगेन हे पण तुम्हाला MCQsमध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे एंटेरियर एंड कन्सिस्ट ऑफ माउथ अँड प्रोस्टोमियम. सो सगळ्यात पहिल्यांदा एंटेरियर म्हणजे काय, पुढचा भाग. पुढच्या भागामध्ये काय काय असणार आहे, माउथ. आणि हे आहे तुमचं माउथ. आणि माउथच्या वरचं हे जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रोस्टोनियम. ओके. माउथच्या वरचं हे जे कवरिंग आहे त्याला, हे जे कवरिंग तुम्हाला पाहायला मिळते टोपीसारखं, याला आपण म्हणणार आहोत प्रोस्टोमियम. ओके. सो अगेन या ठिकाणी एंटेरियर भागामध्ये माउथ आहे आणि वरती आहे प्रोस्टोमियम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोस्टोमियम आणि पेरिस्टोमियममध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, होऊ देऊ नका. प्रोस्टोमियम जे की माउथच्या वरचा भाग आहे. आता नेक्स्ट आपण पेरिस्टोमियम पाहूया. इज सेन्सरी इन फंक्शन. हे सेन्सरी आहे की या ठिकाणी तुम्हाला जर फूड वगैरे आलं तर ते खाता यावं यासाठी हे सेन्सरी फंक्शन आहे याचं. अ लोब विच सर्व्स ॲज अ कवरिंग फॉर द माउथ अँड ॲज वेज टू फोर्स ओपन क्रॅक्स इन दी सॉईल. जसं की आपण या ठिकाणी पाहिले हे बरोज मध्ये वगैरे राहतात, तर ते बरोज क्रिएट करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. त्यांना रेडीमेड तर बरोज कोण तयार करून नाही देणार आहे. मग ते बरोज तयार करण्यासाठी हे प्रोस्टोमियमचा वापर करतात आणि ते सॉइल्स वगैरे म्हणजे रॉक्स वगैरे क्रॅक करू शकतात, सॉईल ओपन करू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोस्टोमियम इज सेन्सरी इन फंक्शन. हे सेन्सरी आहे, याला करू शकता ते सेन्सरी थ्रू फाइंड आउट करू शकता पुढे काय आहे की नाही. द फर्स्ट बॉडी सेगमेंट इज कॉल्ड ॲज पेरिस्टोमियम. सो अर्थवर्ममध्ये जो पहिला बॉडी सेगमेंट असतो म्हणजेच काय, हा जो पहिला सेगमेंट आहे याला आपण म्हणणार आहोत पेरिस्टोमियम. ओके. आता हे जे माउथ आहे हा सेगमेंट नाही आहे, तर हे माउथ या पेरिस्टोमियमचाच एक भाग आहे. ओके. सो यालाच आपण बक्कल सेगमेंट पण म्हणतो, पेरिस्टोमियमलाच का म्हणतो, कारण याच्यामध्येच माउथ आहे. सो बेसिकली हा पूर्ण एक सेगमेंट आहे, माउथ त्याच्या पुढचा पार्ट आहे आणि हा पूर्ण मिळून एक सेगमेंट आहे. सो सगळ्यात पहिला सेगमेंट आहे, दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत पेरिस्टोमियम. ज्याच्यामध्ये काय काय आहे, एकतर प्रोस्टोमियम आहे आणि माउथ आहे. इन अ मॅच्युअर वर्ममध्ये जर आपण पाहिलं तर सेगमेंट्स 14 आणि 16 आर कवर्ड बाय अ प्रोमिनंट डार्क बँड ऑफ ग्लँड्युलर टिश्यू कॉल्ड ॲज क्लिटेरम. सो तुम्ही जर सगळ्यात पहिल्यांदा मॅच्युअर असायला पाहिजे. आता एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा अर्थवर्म मॅच्युअर आहे की नाही कसं कळणार, जर त्याच्यामध्ये क्लिटियम प्रेझेंट असेल तरच ते मॅच्युअर आहे. क्लिटियम ॲबसेंट असेल तर ते काय आहे, मॅच्युअर अजून झालेलं नाही आहे. ओके. सो मॅच्युअर अर्थवर्ममध्ये या ठिकाणी क्लिटियम प्रेझेंट असतं आणि क्लिटियम कोणत्या सेगमेंटमध्ये आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थवर्ममध्ये घ्या किंवा कॉक्रोचमध्ये घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कोणत्या सेगमेंटवरती कोणता बॉडी पार्ट आहे किंवा कोणता सेगमेंट कशासाठी ओळखला जातो. ओके. सो दॅट्स वाय क्लिटियम हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हा एक बेसिकली डार्क बँड असतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डार्क स्ट्रक्चर पाहायला मिळेल अर्थवर्मच्या बॉडीवरती. हा डोर्सल व्ह्यू आहे. अगेन तुम्हाला वेंट्रल व्ह्यूवरती पण सेम, कारण तो पूर्ण असं गोल स्ट्रक्चर आहे. सो डोर्सल व्ह्यूमध्ये आणि वेंट्रल व्ह्यूमध्ये तुम्हाला सेम क्लिटियम पाहायला मिळणार आहे. 14 to 16 काय असणार आहे, क्लिटियम असणार आहे.
आणि हे डार्क बँड आहे ग्लँड्युलर टिश्यू आहे, म्हणजे ऑब्व्हियसली याच्यामधून सिक्रिशन होणार आहे. आणि थस द बॉडी इज डिव्हिजिबल इंटू 3 प्रॉमिनंट रिजन्स. याच्या आधीचं जे असेल म्हणजे 14च्या आधीचे जे सेगमेंट्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत प्री क्लिटेलर. ओके, 14च्या आधीच्याला आपण काय म्हणणार आहोत? क्लिटेलर. हो सॉरी, स्पेलिंग चुकलेली आहे. ओके, सो 14च्या आधीच्याला आपण काय म्हणणार आहोत? प्री क्लिटेरल. नेक्स्ट आहे 14 to 16ला क्लिटेयम, आणि क्लिटेयमच्या नंतरचा जो भाग असेल त्याला आपण म्हणणार आहोत पोस्ट क्लिटेलर. ओके, सो हा इथून ते शेवटपर्यंत येणार आहे पोस्ट क्लिटेलर. ओके, सो 3 भाग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 14 to 16च्या आधी असणार आहे प्री क्लिटेलर, 14 to 16 क्लिटेलर, आणि 16 नंतर एंडपर्यंत असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट क्लिटेलर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 4 pairs of spermatical apparatus are situated on the ventrolateral sides of the intersegmental grooves that is 5th to 9th segment. आता या ठिकाणी जर तुम्ही 5th to 9th सेगमेंट पाहिलं तर 5th to 9th सेगमेंटमध्ये म्हणजे 1st, 2nd, 3rd, 4th, 5th. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला 5th to 9th सेगमेंटमध्ये पाहायला मिळणार आहे या सेगमेंट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्पर्मॅथिकल. ओके, स्पर्मॅथिकल ॲपॅरेटस 5th to 9th सेगमेंटमध्ये. A single female genital pore is present in the mid ventral line of 14th segment. जर तुम्ही 14th सेगमेंट पाहिलं क्लिटेयम जिथून सुरू होणार आहे त्या सेगमेंटमध्ये तुम्हाला फिमेल जेनायटल ॲपॅरेटस पाहायला मिळते 14th सेगमेंटमध्ये. आणि या ठिकाणी 5th to 6th सेगमेंटमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे? दॅट इज स्पर्मॅथिकल. हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये असणार आहे, मेलमध्ये पण आणि फिमेलमध्ये पण. ओके, ॲक्च्युली अर्थवर्मच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल एकत्रच असतं. सेम तुम्हाला स्पर्मॅथिकल कॉक्रोचमध्ये पण पाहायला मिळेल, जे की मेल आणि फिमेल दोन्ही बॉडीमध्ये पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ पेअर ऑफ मेल जेनायटल पोर. मेल जेनायटल पोर पेअरमध्ये आहे, फिमेल सिंगल आहे. ओके, फिमेल कसं आहे? सिंगलमध्ये आहे, आणि मेल जेनायटल पोर पेअरमध्ये आहे. आर प्रेझेंट ऑन द वेंट्रोलॅटरल साईड ऑफ द 18th सेगमेंट. सो या ठिकाणी जे 18th सेगमेंट आहे इथे तुम्हाला मेल जेनायटल ॲपॅरेटस पाहायला मिळेल. 14th सेगमेंटवरती कोण आहे? फिमेल जेनायटल ॲपॅरेटस आहे, आणि 18th वरती मेल जेनायटल ॲपॅरेटस आहे जे की पेअरच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, सो हे सगळे स्टेटमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. अगेन फिमेल जे आहे तर ते मिड वेंट्रल लाईनवरती प्रेझेंट आहे, आणि मेल जे आहे तर ते वेंट्रोलॅटरल साईड्सवरती प्रेझेंट आहे, म्हणजे लेटरल साईड्सवरती प्रेझेंट आहे, आणि हे कुठे आहे? मध्ये आहे. ओके, सो हे पण तुम्ही इझिली डायग्राममधून पाहू शकता की मेल जेनायटल पोर्स या ठिकाणी बाजूला किंवा लेटरल साईडवरती प्रेझेंट आहेत, आणि फिमेल जेनायटल पोर्स सेंटरमध्ये प्रेझेंट आहे. सिंपल. सो जर तुम्हाला डायग्राम रीड करता आली तर तुम्ही याच्यावरती आधारित कोणतेही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण सगळं फिरून डायग्रामवरतीच डिपेंड आहे. नेक्स्ट आहे न्यूमरस मायनेट पोर्स कॉल्ड ॲज नेफ्रेडिओपोर्स ओपन्स ऑन द सर्फेस ऑफ द बॉडी. त्यांच्या बॉडीवरती बरेचसे पोर्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या पोर्सचं नाव काय आहे? दोज आर कॉल्ड ॲज नेफ्रेडिओपोर्स. तुम्हाला त्यांच्या बॉडीवरती पाहायला मिळणार आहेत, सर्फेसवरती, बॉडीच्या सर्फेसवरती पाहायला मिळणार आहेत. इन इच बॉडी सेगमेंट एक्सेप्ट द फर्स्ट, लास्ट अँड क्लिटेयम देअर आर रोज ऑफ एस शेप्ड सिटे. तुम्ही या ठिकाणी सिटे पाहू शकता. सो हे आहेत सिटे. सो पहिला सोडून म्हणजे पहिला सेगमेंट, लास्ट सेगमेंट आणि क्लिटेयम. पहिला सेगमेंट, लास्ट सेगमेंट आणि क्लिटेयम हे 3 सेगमेंट्स वगळता मध्ये जे काही सेगमेंट्स आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्हाला एस शेप्ड सिटे पाहायला मिळतील. तुम्हाला एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट, लास्ट आणि क्लिटेयम हे सोडून जे पण इतर सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिटे पाहायला मिळतील. एस फॉर सिटे, एस फॉर एस शेप्ड. ओके, नेक्स्ट आहे सिटे का असतात? तर त्यांना लोकोमोशनसाठी एखादा ऑर्गन हवा असतो, दॅट इज कॉल्ड ए सिटे. सो त्यांना असे एस शेप्ड पाय असतात, म्हणजे पाय ॲक्च्युली पाय नसतात पण ते खूप छोटेसे असतात, एकदम मायन्यूट असतात, जे की त्यांना लोकोमोशन करायला हेल्प करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एम्बेडेड इन द एपिडर्मल पिट्स इन द मिडल ऑफ द ईच सेगमेंट. सो प्रत्येक सेगमेंट जर तुम्ही पाहिला, फॉर एक्झाम्पल आपण हा सेगमेंट घेऊया, तर या सेगमेंटच्या एकदम मध्ये म्हणजे याच्या आतमध्ये जर आपण याला उलटं पाहिलं तर सपोज की ही डोलसर बाजू आहे, ही डोलसर बाजू आहे, याच्या तुम्हाला अशा पद्धतीने वरती एक पाहायला मिळणार आहे सिटे एस सारखं स्ट्रक्चर, आणि हे त्यांना लोकोमोशनसाठी हेल्प करणार आहे, जे की पूर्णतः एपिडर्मिस लेअरमध्ये एम्बेडेड असणार आहे कोणाच्या? सेगमेंट्सच्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिटे कॅन बी एक्सटेंडेड ऑर रिट्रॅक्टेड डिपेंड अपॉन त्यांची रिक्वायरमेंट. ते सिटेला वाढवू पण शकतात, एक्सटेंड पण करू शकतात किंवा रिट्रॅक्ट पण करू शकतात, आणि सिटे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात त्यांच्या लोकोमोशनमध्ये. ओके, सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे मॉर्फॉलॉजी, की बाहेरचे कॅरेक्टर्स कोणते आहेत. जस्ट आपण एक शॉर्ट रिव्हिजन करणार आहोत कोणत्या सेगमेंटवरती काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं फर्स्ट सेगमेंट, जो की आहे, लेट मी इरेज दिस ऑल गंदगिरी जे मी केलेली आहे इथे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पेरिस्टोमियम नावाचा पहिला सेगमेंट, आणि या सेगमेंटमध्ये तुम्हाला माउथ पाहायला मिळते आणि त्यासोबतच नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रोस्टोमियम पाहायला मिळते, जे की एक कॅपसारखं कवरिंग आहे. हा झाला फर्स्ट सेगमेंट. त्याच्यानंतर 14th to 16th याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे क्लिटेयम. याच्या आधीचं पोस्ट क्लिटेलर आणि याच्या आधीचं प्री क्लिटेलर आणि याच्यानंतरचं पोस्ट क्लिटेलर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला 5th to 6th जे सेगमेंट्स आहेत, तर या 5th to 6th सेगमेंट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्पर्मॅथिकल ॲपॅरेटस, जे की लॅटरल बाजूने म्हणजे असे बाजूबाजूला कडेकडेला या ठिकाणी अटॅच्ड असणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला 14th सेगमेंटवरती पाहायला मिळणार आहे फिमेल जेनायटल ॲपॅरेटस, जे की सेंटरवरती आहे, वेंट्रल साईडला आहे आणि मिड रिजनमध्ये आहे किंवा सेंटरवरती आहे. नेक्स्ट आहे मेल जेनायटल ॲपॅरेटस 18th सेगमेंटवरती आहे, जे की पेड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, जे लेटरल ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके. हे कसं आहे, लेटरल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे आपलं 18th सेगमेंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहिलं की यांच्या बॉडीवरती मायन्यूट पोर्स असतात, ज्याला आपण नेफ्रेडिओ पोर्स म्हणणार आहोत. फर्स्ट, लास्ट आणि क्लिटेयम हे वगळता जे पण इतर सगळे सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंट्समध्ये एस शेपचे सिटे प्रेझेंट असतात. सिटे ते आवश्यकतेनुसार छोटे मोठे करू शकतात आणि सिटे लोकोमोशनमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. ओके. सो हे 3 सेगमेंट्स आपण इथे पाहिलेले आहेत जे की इम्पॉर्टंट होते. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी. The body wall of the earthworm is covered externally by thin non-cellular cuticle. हे नॉन सेल्युलर आहे, क्युटिकलमध्ये सेल्स ॲबसेंट आहेत. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की अर्थवर्मची बॉडी क्युटिकलने कवर्ड असते आणि क्युटिकल हे नॉन सेल्युलर आहे, जे की एपिडर्मिस आहे. ऑब्वियसली सगळ्यात पहिला लेअर आहे किंवा सगळ्यात बाहेरचा लेअर आहे, सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, एपिडर्मिस लेअर म्हणणार आहोत. 2 मसल लेयर्स सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल अँड इनरमोस्ट सिलोमिक एपिथेलियम. सो याच्यामध्ये काय काय येणार आहे, 2 मसल लेयर्स असतात, सर्क्युलर लेअर एक आहे आणि लॉन्जिट्युडिनल लेअर एक आहे आणि सगळ्यात आतमध्ये असणार आहे सिलोमिक एपिथेलियम. ओके. सो द एपिडर्मिस is made up of a single layer of columnar epithelial cells which contain secretory gland cells. सो बेसिकली यांचे जे एपिथेलियम आहे किंवा एपिडर्मिस म्हणजे सगळ्यात शेवटचा किंवा सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तर तो बनलेला आहे कॉलमिनार एपिथेलियमपासून. हे अगेन महत्त्वाचं आहे की सगळ्यात बाहेरचा लेअर जो आहे किंवा एपिडर्मिस जे आहे तर ते बनलेलं आहे कॉलमिनार एपिथेलियमपासून आणि ज्याच्यामध्ये सिक्रेटरी ग्लँड्स प्रेझेंट असतात किंवा सिक्रेटरी ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात, ज्याला आपण ग्लँड्युलर एपिथेलियम देखील म्हणतो. नेक्स्ट आहे द एलिमेंटरी कॅनल इज अ स्ट्रेट ट्यूब अँड रन्स बिटवीन फर्स्ट टू लास्ट सेगमेंट. ऑब्वियसली यांच्या फर्स्ट सेगमेंटमध्ये माउथ आहे आणि लास्ट सेगमेंटमध्ये तुम्हाला ॲनस पाहायला मिळते. सो पूर्ण बॉडीभर यांच्या काय असणार आहे, एलिमेंटरी कॅनल, कारण ते फर्स्ट सेगमेंटमधून खाणार आहेत आणि लास्ट सेगमेंटमधून बॉडीमधून बाहेर किंवा एक्सक्रीट केलं जाणार आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट टू लास्ट सेगमेंटपर्यंत एलिमेंटरी कॅनल पूर्ण असणार आहे. सो यांच्यामध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. अ टर्मिनल माउथ ओपन्स इन टू बकल कॅव्हिटी. फर्स्ट टू थर्ड सेगमेंट्स म्हणजे पहिल्या 3 सेगमेंट्सपर्यंत यांच्यामध्ये काय असणार आहे, माउथ असणार आहे, विच लीड्स टू मस्क्युलर फॅरिंग्स. माउथच्या नंतर काय सुरू होणार आहे, मस्क्युलर फॅरिंग्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे माउथ नंतर काय आहे, मस्क्युलर फॅरिंग्स. सो मस्क्युलर फॅरिंग्स हे ॲनालिडाचं किंवा अर्थवर्मचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, दॅट इज मस्क्युलर फॅरिंग्स. मस्क्युलर फॅरिंग्स नंतर अ स्मॉल नॅरो ट्यूब इसोफेगस, जे की 5th to 8th सेगमेंटमध्ये प्रेझेंट आहे, विच इज 5th to 7th सेगमेंटमध्ये काय प्रेझेंट आहे, इसोफेगस प्रेझेंट आहे. कंटिन्यूस इन टू अ मस्क्युलर गिझार्ड, जे की 8th to 9th सेगमेंटमध्ये आहे. 8th to 9th सेगमेंटमध्ये काय आहे, गिझार्ड प्रेझेंट आहे. हे खूप महत्त्वाचे आहेत सगळे सेगमेंट्स. सो अगेन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ माउथ फर्स्ट टू थर्ड सेगमेंटपर्यंत आहे. त्याच्यानंतर आहे मस्क्युलर फॅरिंग्स 4th सेगमेंटमध्ये. नेक्स्ट आहे 5th to 7th मध्ये आहे इसोफेगस आणि त्याच्यानंतर आहे 8th पासून 9th पर्यंत मस्क्युलर गिझार्ड. ओके. आता हे गिझार्ड काय करतात, तर हे लोक सॉईल पार्टिकल्स पण स्वॉलो करतात. आपण मग अशी पाहिले की हे जेव्हा जमिनीमध्ये बरो करणार आहेत तेव्हा ते सॉईल पार्टिकल्स पण गिळून टाकतात किंवा स्वॉलो करतात. मग ते सॉईल पार्टिकल्स त्यांच्या बॉडीमध्ये ऑब्वियसली मोठे मोठे असणार, तर ते ग्राइंड व्हायला पाहिजेत. ग्राइंड म्हणजे आपण ज्याप्रमाणे जात्यावरती किंवा चक्कीमध्ये दळण दळतो त्याप्रमाणे त्यांच्या गिझार्डमध्ये ते दळलं जातं आणि त्याचे एक बारीक तुकडे झाले की मग ते स्टमकमध्ये किंवा त्यांच्या एलिमेंटरी कॅनल थ्रू डायजेस्ट होणार आहे. ओके. सो बेसिकली गिझार्ड फॉर ग्राइंडिंगचं काम करणार आहे गिझार्ड. मग सॉईल पार्टिकल्स किंवा जे डिके लीव्स वगैरे त्यांनी जे पण खाल्लं असेल ते सगळं ग्राइंड करण्याचं काम कोण करणार आहे, गिझार्ड करणार आहे. आफ्टर दॅट गिझार्ड नेक्स्ट आहे त्यांचं स्टमक कुठून कुठपर्यंत आहे, 9th पासून ते 14th सेगमेंटपर्यंत आहे स्टमक. सो 9th पासून 14th सेगमेंटपर्यंत काय असणार आहे, त्यांचं स्टमक असणार आहे. आता या ठिकाणी स्टमक काय करणार आहे, तर द फूड ऑफ द अर्थवर्म इज डिकेइंग लीव्स अँड ऑर्गॅनिक मॅटर, जे की सॉईलसोबत मिक्स्ड असतं. Calciferous glands present in the stomach neutralize the humic acid present in humus. ह्युमस म्हणजे काय,
तर बेसिकली सॉईलचा जो सगळ्यात वरचा लेअर असतो, एकदम सगळ्यात वरचा, की ज्या ठिकाणी डिके लिव्स वगैरे किंवा इतर ॲनिमल्सचं फिसल मटेरियल वगैरे प्रेझेंट असतं, त्याला आपण म्हणणार आहोत ह्युमस लेअर, जे की सॉईलचं फर्टॅलिटी डिसाईड करणार आहे. ओके, सो हा जो ह्युमस लेअर आहे याच्यामध्ये जे ह्युमिक ॲसिड ह्युमस लेअरमध्ये प्रेझेंट आहे ते न्यूट्रलाइज करण्याचा हेल्प करतात. सो दॅट्स वाय जर आपण पाहिलं तर अर्थवर्म बेसिकली सॉईलला असं सुळसुळीत करतं किंवा त्याला न्यूट्रलाइज करतं. त्याच्यामुळे हे फार्मरचे खूप छान फ्रेंड्स आहेत, हे फार्मरला खूप हेल्प करतात. नेक्स्ट आहे, सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कॅल्सिफरस ग्लँड्स. आफ्टर दॅट कुठे प्रेझेंट आहेत? स्टमकमध्ये प्रेझेंट आहेत. काय करतात? ह्युमिक ॲसिड जे प्रेझेंट आहे ह्युमसमध्ये त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं हेल्प करतात, म्हणजे ॲसिडला बेसिकली न्यूट्रलाइज करणार आहेत. इंटेस्टाईन स्टार्ट्स फ्रॉम 15th सेगमेंट. 14th पर्यंत काय आहे? स्टमक. 15th पासून काय स्टार्ट होणार आहे? इंटेस्टाईन स्टार्ट होणार आहे आणि लास्ट सेगमेंटपर्यंत त्यांचं इंटेस्टाईनच असतं. ओके, आता या ठिकाणी फक्त 34 सेगमेंट्स दाखवलेत. युजली हे 100 to 120 सेगमेंट्स यांची बॉडी असते, बट लास्ट सेगमेंटपर्यंत इंटेस्टाईन कंटिन्यू होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ पेअर ऑफ शॉर्ट अँड कोनिकल इंटेस्टाइनल सेके प्रोजेक्ट फ्रॉम द इंटेस्टाईन ऑन द 26th सेगमेंट. सो 26th सेगमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक सिके पाहायला मिळणार आहेत, इंटेस्टिनल सिके. ओके, जे की 26th सेगमेंटपासून बाहेर येणार आहेत. आणि द कॅरेक्टरिस्टिक feature of intestine after 26th segment except the last 23rd and 25th segment is presence of internal median fold of dorsal walls called as टिफोसोल. सो तुम्हाला या ठिकाणी टिफ्लोसोल पाहायला मिळते. सो हे जे टिफ्लोसोल्स आहेत हे इथून इथे म्हणजे इथपासून प्रेझेंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे हे जे आहे ते टिफ्लोसोल प्रेझेंट असणार आहेत. कुठपासून कुठपर्यंत? 26 पासून लास्ट सेगमेंटपर्यंत, फक्त 23rd आणि 25th सोडून. ओके, इथपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे टिफ्लोसोल. दिस इन्क्रीज द इफेक्टिव्ह एरिया ऑफ ॲब्झॉर्प्शन इन द इंटेस्टाईन. सो तुम्ही बेसिकली पाहिलं तर हे आहे इंटेस्टाईनचं ल्युमेन आणि हे तुम्हाला या ठिकाणी टिफ्लोसोल्स पाहायला मिळतात. सो हे टिफ्लोसोल्स काय करणार आहेत? इंटेस्टाईनचा ॲब्झॉर्प्शन एरिया इन्क्रीज करायला हेल्प करणार आहेत. This increases the effective area of absorption in the intestine. The alimentary canal opens into the exterior by a round aperture called as anus. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एलिमेंटरी कॅनलची जी एंडिंग आहे तर ती एनसद्वारे होते, डोर्सल आणि वेंट्रल दोन्ही साईडला. सो या ठिकाणी हा सगळ्यात शेवटचा सेगमेंट आहे कोण? एनस. एनस कसा आहे? राऊंड आहे आणि सगळ्यात लास्ट सेगमेंट आहे ज्या ठिकाणी एलिमेंटरी कॅनल ओपन होते आणि सगळं जे फिसल मटेरियल आहे तर ते बाहेर जाणार आहे. The indigested organic rich soil passes through the digestive tract where digestive enzyme break down complex food into small absorbable units. फॉर एक्झाम्पल जसं की आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस एन्झाईम्स असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, त्याच पद्धतीने अर्थवर्मच्या बॉडीमध्ये पण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, जे काय करणार आहेत? कॉम्प्लेक्स मटेरियल जे अर्थवर्म खाणार आहे तर त्याला ब्रेकडाऊन करणार आहेत स्मॉल आणि सिम्पल ॲब्झॉर्बेबल युनिट्समध्ये. दिस सिम्पलर मॉलिक्युल्स आर ॲब्झॉर्ब थ्रू इंटेस्टिनल मेम्ब्रान्स अँड युटिलाइज्ड. आणि हे जे सिम्पल युनिट्स आहेत तर ते इंटेस्टिनल मेम्ब्रान्स जे आहेत तर ते त्याला ॲब्झॉर्ब करणार आहेत आणि ते पुढच्या कामासाठी युटिलाइज केलं जाणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फेरिटिमा, म्हणजेच अर्थवर्म एक्झिबिट्स अ क्लोज टाईप ब्लड वेस्क्युलर सिस्टीम. म्हणजे यांच्यामध्ये क्लोज्ड टाईपची वेस्क्युलर सिस्टीम आहे, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सो कन्सिस्टिंग ऑफ ब्लड वेसल्स, कॅपिलरीज आणि हार्ट. यांच्यामध्ये प्रॉपर असे ब्लड वेसल्स पण आहेत, कॅपिलरीज पण आहेत आणि हार्ट पण आहे. So due to closed circulatory system, blood is confined to the heart and blood vessels. So blood असं कुठेही पसरलेलं नाही आहे कॉक्रोचप्रमाणे, कारण तुम्ही पाहिलं असेल कॉक्रोचमध्ये कॅव्हिटीजमध्ये ब्लड पसरलेलं असतं, ते तसं अर्थवर्ममध्ये नाही आहे. सो अर्थवर्ममध्ये प्रॉपरली जे आपल्या बॉडीमध्ये कसे वेसल्स आणि हार्ट आहेत त्याप्रमाणे अर्थवर्मच्या बॉडीमध्ये पण प्रॉपरली हार्टमध्ये ब्लड जातं, वेसल्समध्ये ते ब्लड असं कन्फाईन केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्शन्स कीप ब्लड सर्क्युलेटिंग इन वन डिरेक्शन. सो आपल्या पण बॉडीमध्ये ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्शन होतात हार्टमध्ये त्याप्रमाणे ब्लड पसरतं. सो सिमिलरली त्यांच्या बॉडीमध्ये पण आहे. सिमिलरली ब्लड वेसल्स सप्लाय दी गट, नर्व कॉर्ड अँड दी बॉडी वॉल. सो या ठिकाणी ब्लड वेसल्स कुठेपर्यंत म्हणजे कोणाकडे सप्लाय करतात? एकतर गटमध्ये म्हणजेच एलिमेंटरी कॅनलमध्ये, नर्व कॉर्डमध्ये आणि बॉडी वॉलमध्ये. सो हे तीनच प्रॉपर म्हणजे महत्त्वाचे असे फंक्शन्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. एकतर एलिमेंटरी कॅनल म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, नर्व कॉर्ड म्हणजेच त्यांची नर्वस सिस्टम आणि बॉडी वेसल म्हणजे बॉडी वॉल म्हणजे बाकी ज्या काही बॉडीमध्ये वॉल आहेत, विसरल ऑर्गन्सच्या वॉल असतील किंवा बॉडीचं आउटर कवरिंग असेल तर त्या सगळ्याला ब्लड प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट आहे ब्लड ग्लँड्स आर प्रेझेंट ऑन दी 4th, 5th अँड 6th सेगमेंट्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 4th सेगमेंटमध्ये, 5th सेगमेंटमध्ये, 4th सेगमेंटमध्ये, 5th आणि 6th सेगमेंटमध्ये या 3 सेगमेंट्समध्ये तुम्हाला ब्लड ग्लँड्स पाहायला मिळतील. हे ब्लड ग्लँड्स काय करतात? दे प्रोड्यूस ब्लड सेल्स. ते ब्लड सेल्स प्रोड्यूस करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हिमोग्लोबिन प्रोड्यूस करतात. सो यांच्या बॉडी
अँड हिमोग्लोबिन विच इज डिझॉल्व्ड इन ब्लड प्लाझ्मा. हा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन आहे तर ते ब्लड प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे. सो हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. सॉरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्लड सेल्स आर फॅगोसायटिक इन नेचर. फॅगोसायटिक म्हणजे काय, ते जे फॉरिजन पार्टिकल्स बॉडीमध्ये येतील किंवा जे बाहेरचे काही पार्टिकल्स येतील जे की अनवॉन्टेड आहेत बॉडीसाठी, ते जर्म्स वगैरे जे पण असेल त्यांना हे खाऊन टाकतं. कोण? ब्लड सेल्स. एक्झॅक्टली. नेक्स्ट आहे अर्थवर्म्स लॅक स्पेशलाइज्ड ब्रिदिंग डिव्हायसेस. यांच्यामध्ये स्पेशल असे ब्रिदिंगसाठी डिव्हायसेस नाही आहेत, म्हणजे स्पेशल रेस्पिरेटरी सिस्टीम यांच्या बॉडीमध्ये नाही आहे. सो रेस्पिरेटरी एक्सचेंज ऑकर्स थ्रू मॉइस्ट बॉडी सरफेस इन देअर ब्लड स्ट्रीम. सो ॲज यू कॅन सी की या ठिकाणी यांची बॉडी मॉइस्ट असते. आपण मगाशी पाहिलं होतं की हे लोक मोस्टली मॉइस्ट सॉईलमध्ये राहतात आणि जर ऊन वगैरे असेल किंवा जर समर असेल किंवा डे टाईम असेल तर हे बरोजमध्ये जातात, कारण बरोजमध्ये थंड असतं थोडंसं वातावरण. सो दॅट्स वाय हे बरोजमध्ये राहतात. सो बेसिकली ते काही करून त्यांचे बॉडी सरफेस जी आहे तर ती मॉइस्ट ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना त्याच्यामधूनच रेस्पिरेशन करायचं आहे. आणि मग रेस्पायर केलेली एअर जी पण असेल ती डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये जाते आणि तिथून ती डायरेक्ट जाणार आहे हार्टकडे आणि मग ॲज युजल रेस्पिरेशन होणार आहे. ओके. फक्त त्यांच्याकडे जसं की आपल्याकडे नाक आहे, लंग्स आहेत, तर असे त्यांच्याकडे स्पेशलाइज्ड ऑर्गन्स नाही आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे the excretory organs occur as segmentally arranged coiled tubules called as nephridia. सो यांच्या बॉडीमध्ये नेफ्रिडिया प्रेझेंट आहेत. आपण ऑलरेडी ॲनिमल किंगडममध्ये पाहिले की ॲनिलिडामधले जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये नेफ्रिडिया प्रेझेंट असतं आणि दे आर ऑफ 3 टाइप्स. एक तर सेप्टल नेफ्रिडिया प्रेझेंट ऑन बोथ साइड्स ऑफ द इंटरसेगमेंटल सेप्टा ऑफ सेगमेंट्स 15 टू द लास्ट दॅट ओपन्स इन टू द इंटेस्टाईन. सो मग अशी आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा आपण पाहूया डायग्राममध्ये की जे 15th सेगमेंट आहे तर त्या 15th सेगमेंटपासून लास्ट म्हणजे ॲज यू हॅव स्टडीड की शेवटच्या सेगमेंटपर्यंत तुम्हाला एलिमेंटरी कॅनल पाहायला मिळते. सो 15th सेगमेंटपासून ते शेवटच्या सेगमेंटपर्यंत ज्या ठिकाणी इंटेस्टाईन ओपन होतं तिथपर्यंत सेप्टल नेफ्रिडिया असतात, म्हणजे तिथपर्यंत ते जे अनवॉन्टेड मटेरियल आहे तर ते एका जागी कलेक्ट करून ते एक्सट्रेट करण्यासाठी ऑलरेडी तिथूनच सुरुवात होत असते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे integumentary nephridia attached to lining of the body wall of segment 3 to the last that opens on the body surface. आता जे इंटेग्युमेंटरी सेगमेंट्स आहेत म्हणजे एक इंटेग्युमेंटरी ऑर्गन्स आहेत तर ते 3rd सेगमेंटपासून लास्टपर्यंत असणार आहेत. सो तुम्ही हे सगळं डायग्राममध्ये पण पाहू शकता, मी नंतर दाखवते. फर्स्ट ऑफ ऑल आपण हे रीड करूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॅरेंजियल नेफ्रिडिया जे आहेत तर ते प्रेझेंट ॲज 3 पेअर्ड. लक्षात ठेवायचं की हे 3 पेअर्डमध्ये पेअर्डच्या फॉर्ममध्ये आहेत इन 4th, 5th आणि 6th सेगमेंट्स. आणि हे जे फॅरेंजियल नेफ्रिडिया आहे तर ते स्पेशली 4th, 5th आणि 6th सेगमेंट्समध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही इथे पण पाहू शकता फॅरेंजियल नेफ्रिडिया वगैरे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस डिफरंट टाइप्स ऑफ नेफ्रिडिया आर बेसिकली सिमिलर इन स्ट्रक्चर. हे मोस्टली सिमिलर असतात. त्यांचं सगळ्यांचं काम एकच आहे की ते एक्सक्रिएटरी ऑर्गन्स आहेत. सो नेफ्रिडिया रेग्युलेट दी व्हॉल्यूम अँड कंपोजिशन ऑफ दी बॉडी फ्लुइड्स. सो बॉडीमध्ये जे काही फ्लुइड्स असेल मग ते ब्लड असेल किंवा त्यांनी जे काही कन्झ्युम केलं असेल सो या सगळ्याचं एक प्रॉपर कंपोजिशन राहावं किंवा ऑस्मो रेग्युलेशन सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी बेसिकली नेफ्रिडिया काम करत असतं. A nephridium starts out as a funnel that collects excess fluid from coelomic chamber. सो अर्थवर्मच्या बॉडीमध्ये जे सिलोमिक चेंबर आहे. ओके. तुम्ही या ठिकाणी बाकीची नावं पण बघू शकता. जे सिलोमिक चेंबर आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं हे जे सगळं म्हणजे जे अनवॉन्टेड फ्लुइड आहे त्याच्यामधलं तर ते सगळं नेफ्रिडियामध्ये कलेक्ट होणार आहे. आता हे जे नेफ्रिडियाचं फनेल आहे कनेक्ट्स विथ अ ट्युब्युलर पार्ट ऑफ द नेफ्रिडियम विच डिलिव्हर्स द वेस्ट थ्रू अ पोर टू द सरफेस इन द बॉडी वॉल इन टू द डायजेस्टिव्ह ट्यूब. सो आता हे जे सगळं फनेलमध्ये आलेलं जे वेस्ट मटेरियल आहे किंवा जे फ्लुइड आहे ते सगळं एक पोर आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून सगळं बाहेर पडणार आहे त्यांच्या बॉडीमधून तर त्या पोरमध्ये म्हणजेच थोडक्यात ॲनसमधून बाहेर पडणार आहे. सो बेसिकली डायजेस्टिव्ह ट्यूबमध्ये हे सगळं मटेरियल जे आहे तर ते पाठवलं जाणार आहे जे की वेस्ट मटेरियल आहे जे की सिलोमिक पार्ट्समधून वगैरे आणलेलं आहे. सो ते वेस्ट मटेरियल डायजेस्टिव्ह ट्यूबमध्ये पाठवलं जातं आणि मग डायजेस्टिव्ह पार्टमधून ॲनस थ्रू ते बाहेर फेकलं जातं. ओके. नेक्स्ट आपण पाहतोय नर्वस सिस्टम. सो nervous system is basically represented by ganglia arranged segment wise on the ventral paired nerve cord. सो हे वेंट्रल साईडला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि वेंट्रल साईडलाच नर्व कॉर्ड आहे, पेअर्ड नर्व कॉर्ड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गँग्लिया पाहायला मिळतील. गँग्लिया म्हणजेच काय साइट ऑन बॉडीज पाहायला मिळतात. द नर्व कॉर्ड इन द एंटेरियर रिजन म्हणजेच 3rd आणि 4th सेगमेंट्समध्ये बायफर्केट्स लॅटरली एन्सर्कलिंग द फॅरिंग्स अँड जॉईंट्स दी सेरेब्रल गँग्लिया डोर्सली टू फॉर्म अ नर्व रिंग. सो यांच्यामध्ये एक नर्व रिंग तयार होते कोणत्या साईडला? डोर्सल साईडला. ओके. सो हे महत्त्वाचं आहे. द सेरेब्रल गँग्लिया अलॉंग विथ अदर नर्व्स इन द रिंग इंटिग्रेट सेन्सर इनपुट ॲज वेल ॲज कमांड मस्क्युलर रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. सो सेरेब्रल गँग्लिया त्यासोबतच इतर ऑब्वियसली बरेचसे नर्व्स असणार आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. सो जे सेरेब्रल गँग्लिया आहे म्हणजे जे मेन गँग्लिया आहे आणि त्या सगळ्या नर्व्स ज्या आहेत
तर त्या रिंगमध्ये मिळून ते जे काही रिस्पॉन्स द्यायचा असेल मसल्स थ्रू वगैरे तर ते देण्याचं काम करणार आहेत. म्हणजे बेसिकली जसं आपल्या बॉडीमध्ये रिस्पॉन्स वगैरे दिला जातो तर त्याच पद्धतीने त्यांच्या बॉडीमध्येही होणार आहे. बट आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स ॲज अ फंक्शनल युनिट असतं, बट यांच्या बॉडीमध्ये गॅंग्लिया तयार होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेन्सरी सिस्टीम डज नॉट हॅव आईज बट डज पजेस लाईट अँड टच सेन्सिटिव्ह ऑर्गन्स दॅट इज रिसेप्टर सेल्स टू डिस्टिंग्विश दी लाईट इंटेन्सिटी अँड टू फील दी व्हायब्रेशन इन दी ग्राउंड. बेसिकली यांच्यामध्ये ॲज सच आईज वगैरे काही नसतं, बट लाईट जी आलेली आहे त्या ती लाईट ते ओळखू शकतात की त्याची इंटेन्सिटी किती जास्त आहे किंवा किती कमी आहे वगैरे ते ओळखू शकतात व्हायब्रेशन्सद्वारे ग्राउंडमध्ये देखील. ओके, ॲज यू नो की लाईटचं व्हायब्रेशन असतात तर त्याद्वारे ते ओळखू शकतात. तेवढी ते त्यांचे बॉडीचे आहे तर त्यांच्यामध्ये रिसेप्टर सेल्स तेवढे स्ट्रॉंग असतात, बट त्यांच्याकडे ॲज सच आईज वगैरे नाही आहेत. वर्म्स हॅव स्पेशलाइज्ड किमो रिसेप्टर्स. किमो म्हणजे काय, टेस्ट रिसेप्टर्स विच रिॲक्ट टू केमिकल स्टिम्युलाय. सो दीज सेन्सरी ऑर्गन्स आर लोकेटेड ऑन दी इंटेरियर पार्ट. हे सगळे इंटेरियर पार्टकडे आहेत. ऑब्वियसली किमो रिसेप्टर्स माउथमध्ये असणारे टेस्ट ऑर्गन्स आहेत, टेस्ट रिसेप्टर्स आहेत त्याच्यामुळे. त्यासोबतच जे लाईटला वगैरे रिसेप्ट करणार आहेत किंवा जे लाईटला वगैरे लाईट सेन्सिटिव्ह वगैरे आहेत ते सगळे पण समोरच्याच पार्टमध्ये म्हणजे इंटेरियर पार्टमध्येच प्रेझेंट असणार आहेत. नेक्स्ट आहे अर्थवर्म इज हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल आहे. मेल पार्ट आणि फिमेल पार्ट दोन्हीही एकाच बॉडीमध्ये असणार आहे. दॅट इज टेस्टिस अँड ओव्हरी आर प्रेझेंट इन द सेम इंडिव्हिज्युअल. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर डायग्राममध्ये तुम्हाला टेस्टिस पण पाहायला मिळते आणि खाली ओव्हरी देखील पाहायला मिळणार आहे. सो ओव्हरी आणि टेस्टिस एकाच बॉडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. There are 2 pairs of testes present in the 11th and 10th and 11th segment. सो 10th आणि 11th सेगमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 2 पेअर पाहायला मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचे की पेअर कुठे आहे, सिंगल कुठे आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट्स आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी 2 पेअर ऑफ टेस्टिस पाहायला मिळतात. कुठे, 10th आणि 11th सेगमेंटमध्ये. नेक्स्ट आहे देअर वास डिफरन्शिया रन्स टू दी 18th सेगमेंट. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथून जे वास डिफरन्शिया आहे, वास डिफरंटिया किंवा शेअर जी असेल ते, सो वास डिफरन्शिया इथून स्टार्ट होणार आहे आणि बेसिकली ते 18th सेगमेंटपर्यंत येणार आहे. ओके, हे आहे तुमचं 18th सेगमेंट. ओके, सो वास डिफरन्शिया इथपर्यंत येणार आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे की ते 11th पासून स्टार्ट होणार आहे आणि 18th पर्यंत कंटिन्यू होणार आहे. आणि इथे आल्यानंतर 18th सेगमेंटपर्यंत आल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळतात प्रोस्टेट ग्लँड. सो हे परत येऊन प्रोस्टेट ग्लँडला अटॅच होतात. अगेन आपण पाहूया 2 टेस्टीज आहेत, म्हणजे एक पेअर ऑफ टेस्टीज आहे जे की 10th आणि 11th सेगमेंटमध्ये आहे. इथून वास डिफरन्शिया स्टार्ट होणार आहे, वासा डिफरन्शिया, आणि हे जे वासा डिफरन्शिया आहे तर ते खाली येणार आहे 18th सेगमेंटपर्यंत आणि 18th सेगमेंटमध्ये ते कोणाला जॉईन होणार आहे, प्रोस्टेट ग्लँडला अटॅच होणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 2 पेअर्स ऑफ ॲसेसरी ग्लँड्स आर प्रेझेंट 1 पेअर ईच इन दी 17th and 19th सेगमेंट्स. सो तुम्हाला या ठिकाणी 17th आणि 19th सेगमेंटमध्ये हे जे 2 ब्लॅक, म्हणजे थोडेसे ब्लॅक नाही आहेत बट डार्क ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ॲसेसरी ग्लँड्स. याला आपण काय म्हणणार आहोत, ॲसेसरी ग्लँड्स. सो हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात 17th सेगमेंटमध्ये आणि 19th सेगमेंटमध्ये. ओके, तर याला आपण म्हणणार आहोत ॲसेसरी ग्लँड्स. 2 पेअर आहेत, एक पेअर 17th सेगमेंटमध्ये आहे, एक पेअर 19th सेगमेंटमध्ये आहे. द कॉमन प्रोस्टेट अँड स्पर्मॅटिक डक्ट. स्पर्मॅटिक डक्ट म्हणजेच काय, वासा डिफरन्शिया, ज्यामधून स्पर्म ट्रॅव्हल होतं त्याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटिक डक्ट. opens to the exterior by a pair of male genital pore on the ventrolateral side of 18th segment. सो या ठिकाणी 18th सेगमेंटवरती एक पोर असणार आहे ज्याला आपण मेल जेनायटल पोर म्हणणार आहोत. लेटरल म्हणजे बाजूच्या साईडवरती असणार आहे आणि तिथे हे जे कॉमन प्रोस्टेट ग्लँड आहे आणि जे वासा डिफरन्शिया आहे तर ते ओपन होणार आहे. कुठल्या साईडला, लॅटरल साईडला. कोणत्या सेगमेंटमध्ये, 18th सेगमेंटमध्ये. काय ओपन होणार आहे, कशामध्ये ओपन होणार आहे, मेल जेनायटल पोरमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 4 पेअर्स ऑफ स्पर्मॅथिका आर लोकेटेड इन 6th and 9th सेगमेंट. सो या ठिकाणी 6th आणि 9th सेगमेंटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 4 पेअर ऑफ स्पर्मॅथिका आहे, 1 2 3 4. सो टोटल 8 स्पर्मॅथिका तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. सो 8 स्पर्मॅथिका इथे लोकेटेड आहेत 6 to 9th सेगमेंटमध्ये. 1 पेअर इन ईच सेगमेंट. सो प्रत्येक सेगमेंटमध्ये तुम्हाला एक पेअर पाहायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे रिसीव्ह अँड स्टोअर स्पर्मॅटोझोआ ड्युरिंग कॉप्युलेशन. सो कॉप्युलेशनच्या काळामध्ये ते स्पर्मॅटोझोआ म्हणजेच थोडक्यात स्पर्मला रिसीव्ह करतात आणि त्या इथे या 4 पेअर्समध्ये ते लोकेट किंवा स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 1 पेअर ऑफ ओव्हरी इज अटॅच्ड ॲट दी इनर सेगमेंटल सेप्टम ऑफ दी 12th and 13th सेगमेंट्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं 12th आणि 13th सेगमेंट्समध्ये तर तुम्हाला या ठिकाणी ओव्हरी पाहायला मिळते. 1 पेअर ऑफ ओव्हरी आहे, म्हणजे 2 ओव्हरीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 पेअर ऑफ ओव्हरी कुठे आहे, 12th आणि 13th सेगमेंटमध्ये. सेगमेंटच्या आतमध्ये आहे. सो इंटर सेगमेंटल असं त्याला आपण म्हणणार आहोत. ओव्हेरियन फनल्स आर प्रेझेंट बिनेथ दी ओव्हरीज विच कंटिन्यू इन टू ओव्हिडक्ट.
सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ओव्हॅरियन फनल्स पाहायला मिळतात. ओके, हे काय आहेत? ओव्हॅरियन फनल्स आहेत. हे काय आहेत? ओव्हरी आहेत. ओके, सो वरती आहे ओव्हरी, ओव्हरीच्या खाली आहे ओव्हॅरियन फनल्स बेनेथ दी ओव्हरीज विच कंटिन्यू इन टू दी ओव्हिडक्ट. आणि हे कुठे कंटिन्यू झालेले आहेत? लेट मी इरेज दिस. इरेज का नाही होते हे? हां, ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे आहे आपलं ओव्हिडक्ट आहे, या ठिकाणी ओव्हॅरियन फनेल आहे आणि ओव्हॅरियन फनेल कुठपर्यंत कंटिन्यू आहे? ओव्हिडक्टपर्यंत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे join together and open on the ventral side as a single medial female genital pore on the 14th segment. सो या ठिकाणी हे दोघं जॉईन होतात. म्हणजे इथे तुम्हाला जर पाहायला मिळत असेल तर हे आहे एक ओव्हॅरियन फनल, हे आहे दुसरं ओव्हॅरियन फनल. हे ओव्हिडक्टला जॉईन होतात आणि ओव्हिडक्टला जॉईन झाल्यानंतर हे आपल्याला कुठे पाहायला मिळते? सगळं 14th सेगमेंटमध्ये. ओके, सो 14th सेगमेंटमध्ये एक सिंगल मेल जेनायटल पोर असतं, जे की आपण मगाशी या ठिकाणी पाहिलं होतं. लेट मी अगेन शो यू. कुठे गेलं? हां, तर या ठिकाणी तुम्हाला मध्ये म्हणजे सगळ्यात मध्ये किंवा मिड रिजनला 14th सेगमेंटवरती एक फिमेल जेनायटल ॲपॅरेटस पाहायला मिळते. तर ते काय जेनायटल ॲपॅरेटस असतं तर ते आपण आता पाहिलं. त्यासोबतच खाली तुम्हाला 18th सेगमेंटवरती या ठिकाणी मेल जेनायटल ॲपॅरेटस पाहायला मिळते. तर तेही आपण इथे पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट असते. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ म्युच्युअल एक्सचेंज ऑफ स्पर्म ऑकर्स बिटवीन टू वर्म्स ड्युरिंग मेटिंग. सो या ठिकाणी मेटिंगच्या कालावधीमध्ये किंवा ड्युरेशनमध्ये या ठिकाणी म्युच्युअल एक्सचेंज होणार आहे ऑफ स्पर्म्स ऑकर्स बिटवीन टू वर्म्स. सो या ठिकाणी 2 वर्म्स असतात. मग तुम्ही म्हणाल जर एकाच बॉडीमध्ये फिमेलचं पण सगळे ऑर्गन्स आहेत, मेलचे पण सगळे ऑर्गन्स आहेत, तर 2 वर्म्स कशासाठी आवश्यक आहेत? तर 1 वर्म हॅज टू फाइंड अनादर वर्म अँड दे मेट juxtaposing opposite gonadal opening exchanging packets of the sperms called as spermatophores. सो या ठिकाणी काय होतं की एकाच वेळी दोन्ही मॅच्युरेट नाही होत किंवा एकाच वेळी दोघांचा मॅच्युरेशन पिरियड नसतो. म्हणजे मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये आहेत, बट दोन्ही ऑर्गन्सचा एकाच वेळी किंवा दोन्ही स्पर्म आणि ओव्हरी दोघांचे मॅच्युरेशन पिरियड सेम नसतो. मग त्यावेळी 2 वर्म्स असतात जे की मेटिंग पिरियडमध्ये या ठिकाणी स्पर्म एक्सचेंज करणार आहेत. So one worm has to find another worm and they mate juxtaposing opposite gonadal opening exchange packets of sperms called as spermatophore. So या ठिकाणी स्पर्मचे पॅकेट्स एक्सचेंज होणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोफोर. Mature sperm and egg cell and nutritive fluid are deposited in cocoons produced by the gland cells of clitellum. सो आपण मगाशी पाहिलं होतं की क्लिटेलम काय आहे? ग्लँड सेल्स आहे. सो क्लिटेलम काय करणार आहेत आता की जे मॅच्युअर स्पर्म आहे, जे मॅच्युअर एग सेल आहे आणि जे न्यूट्रिटिव्ह फ्लुइड आहे ते सगळं ककुन्सच्या फॉर्ममध्ये डिपॉझिट केलं जातं. आता हे ककुन्स कोणी प्रोड्यूस केलेले आहेत? तर क्लिटेलमने प्रोड्यूस केलेले आहेत. ओके, सो फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑकर्स विदिन दी ककुन्स. आणि या ककुन्समध्येच फर्टिलायझेशन वगैरे सगळं होत असतं, डेव्हलपमेंट होत असतं. विच आर डिपॉझिटेड इन दी सॉईल. आणि मग हे ककुन्स सॉईलमध्ये डिपॉझिट केले जातात. सो दी ओवा म्हणजे जे एग आहे आर फर्टिलाइज्ड बाय दी स्पर्म सेल्स विदिन दी ककून. आता ऑब्वियसली स्पर्म पण त्यामध्येच आहे, ओवम किंवा आपले एग सेल पण त्यामध्येच आहे. ककूनमध्ये स्पर्म पण आहे. सो त्यांचं फर्टिलायझेशन होणार आहे आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग ते वर्मच्या बॉडीमधून ते ककून बाहेर पडणार आहे आणि सॉईलमध्ये डिपॉझिट होणार आहे. सो बेसिकली ककूनमध्ये काय तयार झालं? स्पर्म पण आहे, ओवम पण आहे. सो झायगोट म्हणजेच एम्ब्रिओ त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे ककूनमध्ये. आफ्टर अबाउट 3 weeks each cocoon produces 2 to 20 baby worms with an average of 4. सो बेसिकली एका ककूनमध्ये बेसिकली इच ककून प्रोड्युसेस 2 to 20 बेबी वर्म्स. म्हणजे प्रत्येक ककून बेसिकली 2 to 20 वर्म्सपर्यंत रिप्रोडक्शन करू शकतं किंवा त्याच्यामधून बेबीज बाहेर येऊ शकतात. बट ऑन एन ॲव्हरेज पाहिलं तर एक ककून 4 बेबीज किंवा 4 वर्म बेबीज बाहेर फेकणार आहे किंवा बाहेर देणार आहे, त्याच्यामधून बाहेर येणार आहेत. बेसिकली डेव्हलपमेंट ऑफ अर्थवर्म इज डायरेक्ट. याच्यामध्ये कुठेही लार्वा तयार होत नाही, त्या ककूनमधून डायरेक्ट जे अर्थवर्म्स आहेत तर ते बाहेर येणार आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ककून तयार होते म्हणजे परत प्युपा लार्वा वगैरे होईल असं काही नाही आहे. ककून फक्त बेसिकली यासाठी आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह फ्लुइड किंवा स्पर्म आणि एग सेल सगळं मिक्स होणार आहे आणि तिथे फर्टिलायझेशन होणार आहे आणि मग ते ककून सॉईल्समध्ये डिपॉझिट होणार आहे आणि मग तिथून ते जे बेबी अर्थवर्म्स असतील तर ते बाहेर पडणार आहेत. ओके, सो बेसिकली इथे तुम्हाला डायरेक्ट डेव्हलपमेंट पाहायला मिळते, लार्वा वगैरे कुठे पाहायला मिळत नाही आहे. नेक्स्ट आहे earthworms are known as friends of farmer because they make burrows in the soil and make it porous which help in respiration and penetration of the developing plant roots. सो बेसिकली हे सॉईलमध्ये बरोज वगैरे तयार करतात, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, सॉईल थोडीशी भुसभुशीत होते आणि म्हणून जे रूट्स आहेत प्लांटचे ते इझिली आतमध्ये जाऊ शकतात सॉईलच्या आतमध्ये आणि जेणेकरून त्याला रेस्पिरेशनसाठी जागा मिळते त्या रूट्सला. त्यासोबतच डेव्हलपिंगसाठी पण जागा मिळते. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग फर्टिलिटी
ऑफ सॉइल बाय द अर्थवर्म इज कॉल्ड ॲज वर्मी कंपोस्टिंग. सो तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल अर्थवर्म्स वगैरे गोळा केले जातात आणि ते शेतामध्ये सोडले जातात, त्याची फार्मिंग पण केली जाते अर्थवर्मशी. तर ते यासाठी की ते सॉईलला फर्टाईल बनवतात किंवा ते रूट्ससाठी हेल्पफुल असतात. ओके, सो हे जे अर्थवर्मच्या मदतीने सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला जातो, तर याला आपण म्हणणार आहोत वर्मी कंपोस्टिंग. आणि दे आर ऑल्सो युज्ड ॲज अ बॅट इन गेम फिशिंग. म्हणजे फिशिंगच्या गेममध्ये पण हे ॲज अ म्हणजे ते असतं ना, फिशिंगच्या गेममध्ये कसं आपण काहीतरी खाद्यपदार्थ लावतो त्या दांडीला, त्याला काय म्हणजे मला आठवत नाही आहे, बट त्याला लावतो आणि ते मग पाण्यामध्ये सोडल्यानंतर फिश त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, ते खाण्यासाठी येतात आणि ते त्या काठीमध्ये अडकतात आणि मग त्याला आपण बाहेर काढू शकतो. तर त्याच पद्धतीने त्या फिशिंगच्या गेममध्ये पण तिथे तुम्हाला अर्थवर्म्स आलेले पाहायला मिळतील, जेणेकरून ते फिश अट्रॅक्ट व्हावेत आणि ते बाहेर काढता यावेत यासाठी. ओके, सो अशा पद्धतीने आपण अर्थवर्म पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॉकरोच कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फ्रॉग पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.